परभणी जिल्ह्यातील जिंतूर परभणी महामार्गावर एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना खोकजवळील पिंपरी फाट्यावर घडली। शेवडी येथील भगवान काळे, पुसाबाई काळे आणि त्यांचा 12 वर्षीय नातू शिवम काळे हे दुचाकीवरून जात होते। पिंपरी फाट्यावरून महामार्गावर येत असताना जिंतूरहून परभणीकडे जाणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात तिघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला। अपघात इतका भीषण होता की आजी, आजोबा आणि नातू यांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली। तीनही मृतदेह बोरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमारे आणि पोलीस उपनिरीक्षक SM थोरवे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला। या अपघातामुळे महामार्गावरील फाट्यावरील सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। मनोज टाक, जनशक्ती, परभणी।